आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात मोठ्या उत्साहात सामूहिक योगाभ्यासनाचे आयोजन करण्यात आले। जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मेरा युवा भारत जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम पार पडला। जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हा अधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा योग प्रशिक्षक चंचल माळी यांनी उपस्थितांना योगाभ्यासनाचे मार्गदर्शन केले। त्यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक योग साधना करण्यात आली। योगाभ्यासानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली। क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेत आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, मनपा प्रशासनिक अधिकारी खलील शेख यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश खुरपडे यांनी केले। होल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे। 1 2 3 4 5 हळूवार वर उठायचं आहे। आता पुढील आसन आपण करत आहोत उत्तान मंडूकासन। बेडकाप्रमाणे या आसनाची स्थिती आहे आणि बेडकाला मंडूक असं म्हटलं जातं। आज 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आपल्या जिल्हास्तरीय आपल्या प्रशासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता योगा डेचा। त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त साहेब आणि इतरही सर्व आपले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शाळेच्या मुलांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता। यामध्ये योगासोबतच प्राणायाम, प्रार्थना या सर्व बाबींवरती आज प्रात्यक्षिक देण्यात आलं आणि स्वतः पण सर्वांनी योगा केलेला आहे। आणि रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जेव्हा आपण थकून भागून या सगळ्या गोष्टींमध्ये रोजच्या रुटीनमध्ये थकलेलो असतो, त्यामधून रिज्युनेट होण्यासाठी आणि आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी आणि मेंटल आणि फिजिकल फिटनेस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे योगा आहे आणि हाच संदेश योगाच्या मार्फत दिला जातो। आणि त्याचं जे प्रात्यक्षिक होतं ते आज करण्यात आलेलं आहे। माझी अशी अपेक्षा असेल आणि असं आव्हान असेल की सर्वांनी वर्षभर ही योगाची प्रॅक्टिस करावी, जेणेकरून आपला फिजिकल आणि मेंटल फिटनेस राखण्यासाठी बघेल। हेच मी आवाहन करेल की हा एक दिवस नसून हा पूर्ण वर्षभराचा सोहळा आहे आणि आपण हे पूर्ण वर्षभर आपण योगा प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून आपलं फिजिकल आणि मेंटल दोन्ही फिटनेस योग्य राहील आणि आपण स्वतःला आणि समाजाला काहीतरी उपयुक्त आपलं कॉन्ट्रिब्युशन आहे ते देऊ शकतो।